रामेश्वरम रामेश्वरम क्या पूरा 12 ज्योतिर्लिंग करना। थँक्यू। उसाचा रस गुळाचा चहा ट्राय करूया। सावंतवाडीतलं जेवण झालं आहे। ॲक्च्युली खूप वर्षानंतर आलो सावंतवाडीत, जेवण छान होतं। सुभाष ट्रॅव्हलर ऑफ कोकण तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या पहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये, जो होणार आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा। आम्ही कोकणी माणसं, तुम्ही कोकणात आल्यानंतर कसं म्हणतो येवा कोकण आपलंच असा, तसं शिव कोकणी ट्रॅव्हलर पण तुमचंच आ। तर त्याचे सगळे व्हिडिओ बघायचे आहेत, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्कीच लिहायचं आहे। तर मी एकटाच जाणार नाही, माझ्यासोबत येणार आहे अभि आणि मी, आम्ही दोघे करणार आहोत। टोटल 1 महिन्याची आमची जर्नी असेल। तर आमची जर्नी आमच्यासोबत सगळे व्हिडिओ बघून तुम्ही एन्जॉय करा आणि आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव, भेटूया। ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव। फायनली मी जातोय माझ्या ड्रीम राईडवर। 5 वाजता निघायचं होतं, ऑलरेडी 6 वाजलेत, उशीर झाला, सूर्य उगवलाय। इथं आईचं दर्शन घेऊया, आईचे आशीर्वाद घेऊया आणि निघूया। फायनली मी जातोय। स्वप्न तर नाही ना, प्रत्यक्षात मी माझ्या ड्रीम राईडवर जातोय। खूप 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 जास्त एक्सायटेड आहे। स्वप्न नाही, मी चिमुकडाकडून बघितला निघायच्या आधी, पण रिअलमध्ये मी जातोयच। ॲक्च्युली ही आपली राईड 10,000 किलोमीटरची असेल। 10,000 किलोमीटर कापून आपण 12 ज्योतिर्लिंग करणार आहोत आणि आय होप तुम्ही सगळे माझ्यासोबत एन्जॉय कराल माझी ड्रीम राईड। निघायच्या आधी ॲक्च्युली मी एकटाच जाणार होतो, पण ऐनवेळी अभि तयार झाला, म्हणतो येतो मी। म्हणजे मी शनिवारीच निघणार होतो 11 तारखेला, पण अभि म्हणाला मला 4 दिवस दे, आपण 15 तारखेला निघूया, मी पण येतो सोबत। तर म्हटलं चला 4 दिवस थांबूया, तो येतोय, त्याची एवढी इच्छा आहे। तर आधी आपण जाऊन अभिला घेणार आहोत। अभिला घेतल्यानंतर भैरीबुवाचं दर्शन करायला येणार। भैरीबुवाचं दर्शन घेऊन मग आपण या यात्रेला सुरुवात करणार। म्हणजे माझ्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात भैरीबुवाच्या चरणाशी नतमस्तक होऊनच होणार आणि ती संपणार पण तिथे येऊनच। तर आधी जाऊया अभिला घेऊया। तर आधी मी अभिला घेणार होतो, पण आता खूप उशीर झाला आहे म्हणून मी एकटाच जाणार पहिला भैरी मंदिरात, भैरीबुवाचं दर्शन घेणार, नंतर अभिला घेणार आणि आम्ही निघणार। कारण आता ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव। भैरी मंदिर पण ॲक्च्युली बंदच आहे, तरी खूप उशीर आलो, मला वाटलं होतं एवढा लेट झाला, आपल्याला मंदिर उघडं मिळेल। बाहेरूनच घेतलं दर्शन। चल येऊ। होय, पुढूनच आहे ना, इथूनच आहे ना।
आता जरा बरं वाटलं. पाय ठेव वर, ठेवलेस ना? ओके आहे ना? कम्फर्टेबल आहे ना? अभिला घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता आमच्या जर्नीला सुरुवात झालेली आहे. चला, रत्नागिरी शहर सोडून मी आता बाहेर निघालोय. राजापूर 62 किलोमीटर. इथून जाणार तर राजापूर, नंतर आपण मुंबई गोवा हायवे पकडून मग पुढे जाणार. ॲक्च्युली आम्ही तिथून जाणार होतो हातकंब्यातून, पण तिथून रोडचं काम खूप चाललं आणि धूळ एवढी उडते की आम्ही हातकंब्यात जाईपर्यंतच लाल लाल झालो असतो. इथून थोडं लांब पडतं पण ठीक आहे. 5 वाजता निघणार होतो, 8 वाजले, 3 तास लेट. गणपती बाप्पा मोरया. व्ह्यू बघा, व्ह्यू, फक्त व्ह्यू बघा, जबरदस्त. आमच्या कोकणाला स्वर्ग म्हणतात ते उगीच नाही, मी स्वर्गातच राहतो आणि गर्व आहे आम्हाला कोकणी असल्याचा. आणखीन 1 महिन्यानंतर कोकण खरोखर स्वर्ग होईल, जेव्हा पाऊस सुरू होईल ना त्यानंतर. हे जे तुम्हाला आता सगळं दिसतंय ना, हे आणखीन 1 महिन्यानंतर बघाल ना तर ह्याचं परिवर्तन स्वर्गात झालेलं असेल. आता मी कॅमेरा बंद करणार आहे. आता भेटू आपण डायरेक्ट हायवेवरती. नाश्ता करून झालेला आहे आणि आता परत आम्ही चालू केलेलं आहे. आता शक्यतो आम्ही 100 ते 150 किलोमीटर नंतर, म्हणजे सावंतवाडी क्रॉस केल्याच्या नंतरच थांबायचा विचार करतोय. कर फुल. छोटासा एक ब्रेक घेतला होता, गरमी खूप वाढली आहे. थोडासा उसाचा रस घ्यायचा, 10-15 मिनटाचा ब्रेक घेतला, परत कंटिन्यू. आम्ही विचार करतोय, म्हणजे आम्ही दोघे पण विचार करतोय की दुपारी 12 ते 2 तास रेस्टच करायचं कुठेतरी. सकाळी लवकर उठून जेवढं जास्ती जाता येईल तेवढं जायचं आणि 12 ते 2
टोटल रेस्ट, जेवायचं, थोडा वेळ थांबायचं कुठेतरी आणि 2 नंतर परत निघायचं. चलो बाय बाय मुंबई गोवा हाईवे. अब हमने चेंज कर लिया है अपना रूट. आता आपल्या स्पीडवर थोडासा कंट्रोल येईल. हायवेपासून 20 ते 25 किलोमीटर आतमध्ये आलो आता. इथे महाशी चिरे घेऊन जात आहेत, आम्हाला साईड देत नाही. किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि वाजले किती वाजले 1:40 वाजला आहे. तर जेवणार, अर्धा तास आराम करणार आणि मग निघणार. ऑलमोस्ट आम्ही कर्नाटकात चालू आहे. कर्नाटकात आत्ता अजून किती आणखीन पुढे जाता येतं बघूया आणि मग रूम घ्यायचा आणि आराम करायचा. ॲक्च्युली आम्हाला निघायलाच उशीर झाला होता. आत्तापर्यंत 300 किलोमीटर कमीत कमी प्रवास झाला पाहिजे होता, पण नाही झाला. ठीक आहे, जेवण करणार आणि
जेवणार, थोडा वेळ रेस्ट करणार इथे आणि निघणार. सावंतवाडीतलं जेवण झालं आहे. ॲक्च्युली खूप वर्षानंतर आवडलं सावंतवाडीत. जेवण छान होतं. आता कोकणातलं जेवण कमीत कमी महिनाभर तरी खायला मिळणार नाही. शेवटचं कोकणातलं जेवलो. आता आपण एंटर करणार कर्नाटकमध्ये. म्हणजे पुढे जर महाराष्ट्रातलं जेवण आम्ही जवळजवळ 1 महिन्यानंतर जेवू. तर आता महाराष्ट्र सोडून जातो आहे कर्नाटकमध्ये. भेटूया कर्नाटकमध्ये गाडीवर. त्या घाट रस्त्याची जरा मजा घ्या. असं आहे बघा घाट. गाडी चालवायला पण मजा वाटते. दोन्ही बाजूला जंगल, मधी डांबरी रस्ता. वेलकम टू कर्नाटका. अशा तऱ्हेने आपण कर्नाटकमध्ये आता एंटर झालेलो आहोत. कर्नाटका में स्वागत है. सगळं हायवे होता. इकडनं का दाखवला मग? ये क्या है? किधर से जाने का है? गूगल माताने शिकवलं आम्हाला. सरळ हायवे होता. इकडून कुठून तरी वेगळाच रस्ता दाखवला. चला ठीक आहे. कर्नाटकामध्ये आलेलो आहे. पहिलंच राज्य बदलले. आपण इथून लेफ्ट मारून एक्सप्रेस वेवर जाणार आहोत.
मगाशी 2 तास ट्रॅफिकमध्ये जाम कंटाळा आला होता. 2 तास गेले त्या ट्रॅफिकमध्ये. आत्ता जाम बरं वाटतंय हायवेवर आल्यावर. तो पैसा क्या कर रहा है बघा मधीच येतो. ओहो देखो क्या नज़ारा है, जबरदस्त. गाडी चालवायला पण मस्त वाटतंय. थोडं दमलो होतो पण आता एक्सप्रेस वेवर आल्यावर एनर्जी आली. आता पळवूया 100 किलोमीटर. मारतो कुठून पण. काहीतरी आहे ते काय आहे नक्की काय मला पण नाही माहिती. कन्नडमध्ये लिहिलेलं आहे. ते कन्नड येत नाही. काहीतरी मोठंच आहे. अरे भाई 50 लिहिलेलं आहे. चार्जेस आहेत ते माहिती नाही. 50 रुपये बघायचे. काय आहे अभी मेरे को रुकना नहीं है, मेरे को सिर्फ जाना है रामेश्वरम. जवळपास 25 ते 30 किलोमीटर आलो. 28 किलोमीटर आलो पण माझं प्रेम मला अजून काय मिळत नाही. म्हणजे चहा काहीतरी वेगळं समजू नका. जवळजवळ 30 किलोमीटर शोधल्यानंतर एक हॉटेल मिळालं आहे. बघूया तिथे चहा मिळते का. असेल तर चहा पिता पिता भेटू. चहा बघा उसाचा रस गुळाचा चहा ट्राय करूया. चहा 2 चहा उसाच्या रसाची असते का चहा. त्याच्यात लिहिलेलं आहे ना. 30 किलोमीटर शोधून प्रेम भेटलं माझं चहा. तिथं जरा मजा घेतो चहाची आणि मग भेटू बाईकवर. रामेश्वरम पूरा 12 ज्योतिर्लिंग करना. थैंक यू. चहा पिऊन झालेली आहे. परत आपल्याला हॅपी जर्नी बुकिश करून झालेली आहे. आता अभी गाडी चालवतोय. मी आता थोड्या वेळाने कॅमेरा बंद करणार आहे कारण आता कुठेतरी जाऊन आम्ही थांबणार आहे सावली. तोपर्यंत बाय.
दादा इधर वो मंदिर के रूम मिलते हैं ना रहने के लिए, वो किधर? इधर आगे हैं? किधर है ऑफिस? कितना दूर है? थैंक यू। मंदिर का ऑफिस किधर? हाँ कुठे? हां डिस्ट्रीब्युशन सेवा सेंटर ते पण तिथे लिहिलेलं आहे. हे सिद्धरोदा स्वामीजींचा मठ आहे. तिथे आम्ही आज रूम घेतली. 500 रुपयाला आम्हाला रूम मिळाली. त्याच्यासोबत जेवण पण असतं मठातच त्यांच्याकडूनच. इथेही मंदिर आहेत. आज काय दर्शन घेतलं नाही. उद्या सकाळी दर्शन घेऊन निघू.